आज आपण या व्हिडिओमध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाच्या संधिवाताचा कोणत्या रक्त तपासण्या करणं आवश्यक आहे हे आपण जाणून घेऊयात। सर्वात महत्त्वाचा ब्लड टेस्ट म्हणजे रुमॅटॉइड फॅक्टर, आर फॅक्टर आणि NTCCP नावाची ब्लड टेस्ट। रुमॅटॉइड फॅक्टर ही जी तपासणी आहे ही रक्तातलं अँटीबॉडीजचं प्रमाण मोजतं। ही रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाच्या संधिवातामध्ये 70 ते 80% लोकांमध्ये पॉझिटिव्ह येऊ शकते, पण जसं की इतर संधिवाताचे काही आजार किंवा नॉर्मल व्यक्तीमध्ये पण ही पॉझिटिव्ह येऊ शकते। NTCCP ही त्याचा पुढची ॲडव्हान्स टेस्ट आहे जी संधिवाताचा सुरुवातीच्या स्टेजमध्ये पण पॉझिटिव्ह येऊ शकते आणि त्याने लवकर निदान होऊ शकतं। सोबतच ESR आणि CRP नावाची जी ब्लड टेस्ट आहे हे आपल्या शरीरातलं इन्फ्लमेशनचं प्रमाण मोजतं। कधीकधी ह्या रक्त तपासण्या जसं की रुमॅटॉइड फॅक्टर आणि NTCCP पॉझिटिव्ह असल्या तरी संधिवात तज्ज्ञ ट्रीटमेंट लगेच सुरू करत नाही, म्हणून तुमचं निदान व ट्रीटमेंट संधिवात तज्ज्ञाकडून करा, Google किंवा AI कडून नाही। तसेच संधिवाताचे निदान झाल्यावर जेव्हा संधिवात तज्ज्ञ ट्रीटमेंट सुरू करतात तेव्हा ह्या रक्त तपासण्या रुमॅटॉइड फॅक्टर, NTCCP या आपण परत करत नाही, कारण की ह्या निगेटिव्ह झाल्या तरी संधिवाताची ट्रीटमेंट बंद होत नसते। म्हणून तुमचं संधिवाताचं निदान आणि उपचार संधिवात तज्ज्ञाकडून करा, Google किंवा AI कडून नाही।